नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत मराठी निबंध। निबंधाचा विषय आहे शाळेतील माझा पहिला दिवस। शाळेतील माझा पहिला दिवस या विषयावर आज आपल्याला सविस्तर निबंध अभ्यासायचा आहे। शाळेतील पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगवेगळा असतो। प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगवेगळा अनुभव असतो। त्यामुळे आपण या निबंधामध्ये कमीत कमी 3 ते 4 विद्यार्थ्यांचे अनुभव पाहणार आहोत। प्रत्येक विद्यार्थ्याचा दिवस कसा वेगळा असतो शाळेतील, कारण काही विद्यार्थी हे शहरांच्या भागात शाळेत असतात तर काही विद्यार्थी हे खेडेगावात शाळेत असतात। काही विद्यार्थी हे प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2 यामध्ये प्रवेश करतात तर काही विद्यार्थी हे पहिल्या वर्गामध्ये प्रवेश करतात। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस हा वेगवेगळा असतो। त्यामुळे शाळेतील माझा पहिला दिवस हा निबंध आपण 2 ते 3 अनुभवासह पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पहिला अनुभव। शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता सर्वांनाच असते। तेथील वातावरण, इमारत, परिसर हे सर्व पहिल्या दिवशी नवीनच असते। त्या परिस्थितीसोबत जुळवून घेण्यात वेगळीच गंमत असते। अशा प्रसंगाचे वर्णन या निबंधात किंवा या विद्यार्थ्यांच्या अनुभवात आपण करणार आहोत। जीवन म्हणजे एक लांबलचक प्रवासच आहे। आगगाडीतल्या प्रवासासारखा अनेक वळणे येतात या प्रवासामध्ये। माझ्या आयुष्यातही असंच एक वळण आलं होतं 10 वर्षांपूर्वी। त्यावेळी मी 6 वर्षांची होते। बालमनाची नाजूक अवस्था स्वच्छंदपणे मुक्त विहार करणाऱ्या पक्षालाही लाजवेल असं आयुष्य वाहत होतं। असं माझं अल्लड अवखळ बालपण उपभोगत होते मी। आणि एके दिवशी शाळेत जायचं हे वारं आमच्याही घरात शिरलं। मुळात मी खूप घाबरले, कारण खूप काही बाई ऐकलं होतं ना शाळेबद्दल। तरी आईने नवीन कपडे आणले, बाबांनी बूट आणले, नवीन डब्बा, वॉटर बॅग, नवीन दप्तर आणि आमची स्वारी तयार होऊन बाबाचं बोट धरून शाळेत निघाली। पण माझं सारं स्वातंत्र्य हिरावून घेणारा होता तो दिवस, तो क्षण। त्या इवल्याशा मनामध्ये भीती आणि आश्चर्य याचं भांडण चाललेलं होतं। प्रथम मला नेलं ते हेडमास्तरांकडे। त्यांना पाहून मला बागुलबुवाची आठवण झाली। माझं नाव विचारल्यावर मी तत्परतेने सांगितलं। नाव नोंदणी झाली आणि बाबांनी मला माझ्या वर्गात सोडलं। तिथे आमच्या बाई उभ्या होत्या, किती गोड, हसऱ्या। त्यांच्या त्या नजरेनंच माझ्या वर्गात माझं पहिलं पाऊल टाकण्याचं धैर्य झालं। पण वर्गात माझं स्वागत झालं ते बावरलेल्या चेहऱ्यांनी आणि हुंदक्यांनी। काहींनी तर तारसप्तकात सूर लावला होता। झाडाच्या फांदीवर चिमण्या बसाव्यात तशी पोरे बाकावर एकमेकाला बिलगून बसली होती। भित्र्या डोळ्यांनी ससा बघतो तशी आजूबाजूला बघत होती। तर काही बांधावरचे कोवळे गवत उघड्या वाऱ्यात कापते ना तशी थरथर कापत होती। थोड्याच वेळात मीही त्यांच्यातलीच बनून गेले। आता प्रथमच माझी नजर आजूबाजूला गेली तो काय मज्जाच मज्जा। मण्यांची खेळणी, चेंडू, ठोकळे, आणखीन बरंच काही। सगळं खेळून आम्ही दमलो। मग मधली सुट्टी झाली, डब्बा खाल्ला, मग होता झोपायचा तास। मला खूप आवडला, मी मात्र झोपले नाही। किलकिले डोळे करून मजा पाहावी म्हटलं तर सगळी मुले पण माझंच अनुकरण काही करत होती। मग आमच्या बाई परत वर्गात आल्या। त्यांनी आम्हाला खूप छान गोष्ट सांगितली, ससा आणि कासवाची। मी एकदम खुश होऊन गेले शाळेवर, सर्वात जास्त झोपेच्या तासावर। पण काही असो, शाळा जरी मला आवडली तरी सवय नसल्यामुळे कधी एकदा घरी जाईन असं झालं होतं। आणि घंटेनं तुरुंगवास संपल्याची आठवण करून देताच मी एखाद्या बऱ्याच वर्षाच्या कैद्याप्रमाणे सुसाट बाहेर पळाले। आनंदाने चेहरा फुलला होता। बघते तो काय, फाटकापाशीच आई वडील। माझ्या चेहऱ्यावरचं प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं होतं। असं माझ्या आयुष्यातलं पहिलं वळण। पण आज मी अशा वळणावर उभी आहे की जिथून विशाल भविष्य काळाचं क्षितिज पसरलंय, ज्याला कधी अंतच नाही। महाविद्यालयीन शिक्षण माझी वाट पाहत आहे। परंतु आज मात्र मला वाटतं की तो माझ्या शाळेतला पहिला दिवस म्हणजे माझ्या उज्ज्वल भविष्य काळाची एक सुंदर रम्य पहाट होती की जिच्यावर भीती आणि आनंद यांची मिश्रित प्रभा फाकली होती।
अशा प्रकारे आपण या ठिकाणी एका विद्यार्थ्याचा शाळेच्या पहिल्या दिवसाचा अनुभव पाहिला आहे. आता दुसरा एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ती अनुभव बघूयात. चला तर मग सुरुवात करूया. माझे बालपण अगदी खेडेगावात गेल्यामुळे बालोद्यान, शिशुविहार, केजी वगैरे शिक्षण क्षेत्रातील पांढरपेशी प्रकार माझ्या वाट्याला कधी आलेच नाहीत. चांगली 5 वर्ष पूर्ण होऊन 6वे लागल्यावर मला शाळेत घालण्यात आले. मे महिन्यात माझा जन्मदिवस असल्याने जूनच्या पहिल्या दिवशी शाळेचे नवीन वर्ष सुरू होताना मी शाळेत जाऊ शकली. त्या घटनेला इतकी वर्ष होऊन गेली तरी ती घटना, तो दिवस माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा आहे. माझा शालेय प्रवेशाचा दिवस पंचांग पाहून ठरविण्यात आला होता. भल्या सकाळीच आमचे गुरुजी आले. थोड्या प्रमाणात होम हवन करण्यात आले आणि मग मी आई वडिलांच्या दृष्टीने शाळेत जाण्यास पात्र ठरले. तोपर्यंत शाळा म्हणजे काय याची मला काहीच कल्पना नसल्यामुळे मी मोठ्या खुशीत होते. घरात चालणाऱ्या विविध समारंभापैकी हाही एक काहीतरी समारंभ असावा असे मला वाटत होते. वर्णापुरणाचे जेवण झाले. मला नवीन कपडे घालण्यात आले. माझ्या पायातील चप्पलही नवी कोरी होती. नवे दप्तर, नवी कोरी पाटी, नवी पेन्सिल या नवेपणाच्या धुंदीत बाबांचे बोट धरून मी शाळेच्या दारात केव्हा येऊन पोचले ते मला कळलेच नाही. एका जुन्या वाड्यात आमची शाळा होती. एका मोठ्या दालनात 2-2 वर्ग भरले होते. 2 दालनात मिळून 4 वर्ग होते आणि 2 गुरुजी शाळा सांभाळत होते. बाबांनी मला गुरुजींच्या स्वाधीन केले आणि बाबा परत फिरले तेव्हा खरोखर मला ब्रह्मांड आठवले. बाबांशी बोलताना जो गुरुजींचा आवाज मधाळ वाटत होता तो बाबांनी पाठ फिरवल्यावर एकदम कठोर झाला आणि कोपऱ्यात ठेवलेली वेताची छडी गुरुजींनी हातात घेतली. ते पाहून मला कापरेच भरले. गुरुजी शरीरयष्टीने धिप्पाड होते. डोक्यावरच्या टोपीतून त्यांची शेंडी बाहेर डोकावत होती. खरे पाहता त्यांची ती शेंडी पाहून मला हसूच येत होतं, पण हसण्याचे धाडस नव्हते. उकळत असूनही गुरुजींनी कोट घातला होता. तेव्हापासून माझी पक्की समज झाली होती की गुरुजी म्हणजे त्यांच्या अंगावर कोट हवाच. मुंबईला प्रशालेत आल्यावर मात्र ही समजूत पुसली गेली. आमचे हे गुरुजी एकाच वेळी 2 वर्ग सांभाळत होते. एरवी वानराप्रमाणे उड्या मारणारे आम्ही 25 जण गुरुजी वर्गावर आले की शेळीसारखे बसत होतो. गुरुजी सतत फेऱ्या मारीत 4थीच्या वर्गाला गणित शिकवत होते तर पहिलीच्या वर्गांना किंवा मुलांना शब्द शिकवत होते. एकाही अक्षराची अद्याप मला ओळख नाही हे समजल्यावर त्यांनी माझ्या 52 पिढ्यांचा उद्धार केला असावा. 3-4 तास एका जागी बसण्याची मला सवय नव्हती. अपरिचित जागा, अनोळखी माणसे, भीतीने माझ्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या. तसे मास्तर कडाळले. रडायला काय झालंय, आता फक्त छडीच मारायची उरली होती. डोळ्यातले पाणी मी पुसून टाकले आणि मोठ्या निग्रहाने अक्षरे गिरवू लागलो. या घटनेला आज बरीच वर्ष होऊन गेली तरी तो शाळेतील पहिला दिवस मी विसरू शकत नाही. त्या छडीच्या धाकाखाली शाळेतील 4 वर्ष पार पडली आणि 5वीसाठी मी शहरात आलो. अशा प्रकारे असा हा दुसरा विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिल्या दिवसाचा अनुभव या ठिकाणी आपण अतिशय चांगला आणि व्यवस्थित पाहिला आहे. आता शाळेतील पहिल्या दिवसाचा तिसऱ्या विद्यार्थ्याचा अनुभव कसा असेल आपण जाणून घेऊयात. वाढदिवस आणि सणांच्या व्यतिरिक्त काही महत्त्वपूर्ण दिवस असे असतात जे आपण विसरू शकत नाही. प्रथमच शाळेत जाणे लहान मुलांसाठी खूप रोमांचकारी असते. त्याचा प्रभाव बालकाच्या मनावर पडतो. जर मी आज 8वीचा विद्यार्थी असलो तरी शाळेच्या पहिल्या दिवसाचा विचार येताच मन उत्साहित होते. माझी बहीण शारदा मंदिरमध्ये त्यावेळी शिकत होती. ती माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. माझ्या आईबाबांनी मला पण त्याच शाळेत घालण्याचा निर्धार केला किंवा निश्चय केला. जेव्हा मी 5 वर्षांची झाले तेव्हा माझे नाव त्या शाळेत दाखल करण्यात आले. पावसाळ्याचे दिवस होते. एके दिवशी सकाळीच आईने मला लवकर उठविले. नित्यकर्मे आटोपल्यावर स्नान करून बरोबर 6 वाजता मी तयार झाले. दूध आणि नाश्ता केला. मी आवडीने शाळेचा गणवेश घातला. नवे बूट, मोजे, दप्तर पाहून मी उत्साहित झाले. माझ्या वडिलांनी मला आणि माझ्या बहिणीला
कारमध्ये बसून शाळेत नेले. शाळेची इमारत 3 मजली असून सुंदर होती. बाहेरच्या फाटकावर खाकी गणवेश घातलेला चौकीदार होता. वडिलांनी मुख्य फाटकाजवळ कार उभी केली आणि आमच्यासह शाळेत प्रवेश केला. माझी बहीण तिच्या वर्गात निघून गेली. वडिलांनी मला मुख्याध्यापकांच्या खोलीत नेले. तिथे बरीच मुले आपल्या आईवडिलांबरोबर आलेली दिसली. मुख्याध्यापक क्रमाक्रमाने प्रत्येकाला बोलावित होते व त्यांच्या प्रवेश अर्जावर सह्या करीत होते. मला पहिल्या वर्गात प्रवेश मिळाला. माझा वर्ग तळमजल्यावरच होता. वर्गात प्रवेश केल्यावर तिथे 20 ते 25 विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित असलेले दिसले. माझ्या बहिणीची मैत्रीण सुद्धा, हिची लहान बहीण पण होती. ती मला लगेच हॅलो म्हणाली. माझ्या वर्गशिक्षिकेने मला तिच्या जवळच पहिल्या ओळीत बसविले. 2 तासानंतर मधल्या सुट्टीची घंटा वाजली. सर्व मुले दप्तर भरून व बंद करून बाहेर आली. मी पण त्यांच्याबरोबरच बाहेर पडले. माझी बहीण आधीच माझ्या वर्गाबाहेर आली होती. नंतर आम्ही डब्बा खाल्ला. सुट्टी संपल्यावर सगळी मुले आपापल्या वर्गात गेली. पहिल्याच दिवशी वर्गशिक्षिकेने आम्हाला शाळेचे नियम समजावून सांगितले. पाठ्यपुस्तकांची यादी दिली. पाढे शिकविले. मला कविता म्हणावयास सांगितली व त्यानंतर खुश होऊन मला शाबासकी दिली. 12:30 वाजता शाळा सुटली. माझी बहीण धावतच माझ्या वर्गाजवळ आली. आम्ही दोघे शाळेच्या बाहेर आलो. फाटकापाशी आमची आई वाट पाहत उभी होती. नंतर आम्ही तिघे रिक्षाने घरी आलो. असा हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस. मी कितीही मोठे झाले तरी हा दिवस माझ्या कायम लक्षात राहील. अशा प्रकारे आपण 3ऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवसाचा अनुभव या ठिकाणी लिहिला आहे. आता एखादा 4था विद्यार्थी, त्याचा अनुभव काय असेल शाळेच्या पहिल्या दिवसाचा तो बघूयात. चला तर मग सुरुवात करूया. शाळेतला पहिला दिवस, ज्या दिवशी मी प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश केला, त्या दिवसाची स्मृती माझ्या मनात एखाद्या शिलालेखाप्रमाणे कोरली गेली आहे. त्या दिवशी मी आत प्रवेश केला आणि दिंडीप्रमाणेच जरा भव्य वाटणाऱ्या इमारतीपुढे उभा राहिलो. तेव्हा माझ्या मनात निरनिराळ्या परस्पर विरोधी भावनांचा कल्लोळ माजला होता. सारं नवीन, शाळा नवीन, वह्या पुस्तकं नवीन, गणवेश नवीन या नाविन्यामुळे हरकून गेलो होतो आणि त्याच वेळी जुनी शाळा, जुने शिक्षक, जुने मित्र आता भेटणार नाहीत म्हणून खंतावलो होतो. थोडा चिंतेने सुद्धा ग्रासलो होतो. नवीन शिक्षक कसे असतील, वर्गातील मुले कसे असतील, ती माझ्याजवळ कशी वागतील किंवा माझ्या संगी कसे वागतील, हा वरच्या शाळेतला अभ्यास आपल्याला जमेल का, झेपेल का, असे प्रश्न एकीकडे भेडसावत होते. तर दुसरीकडे नवीन विषय, इंग्रजी, संस्कृत, अल्जिब्रा, जास्त विषयाचं ज्ञान या कल्पनेने उत्कंठित झालो होतो. थोडक्यात मनस्थिती काहीशी शब्दातीतच होती. पहिला तास सुरू झाला. नवीन मास्तर सर्वांना नाव विचारित होते. माझी पाळी आली. मी गांगरलो, गोंधळलो होतोच. तेव्हा मी माझे नाव सांगताना जरा अडखळलो. हळू आवाजात बोललो. मास्तर एकदम ओरडले, तत-पप काय करतोस, खणखणीत आवाजात बोल. मला वाईट वाटलं. मास्तर रागावले म्हणून नव्हे, सगळी मुले हसली म्हणून. ते हसणे, तो उपहास अजूनही माझ्या कानात घुमतोय. पहिला धडा मिळाला. खणखणीत स्वरात बोलायचं. पहिला तास संपला. मगाचेच सर गेले आणि दुसरे सर आले. हे बघून मला अचंबाच वाटलं. आले ते फाडफाड इंग्रजीतून बोलायला लागले. मी घाबरलो. मागचाच प्रश्न नव्याने उभा राहिला. मला झेपेल ना या शाळेतला अभ्यास? पण हे सर चांगले होते. अगदी खेळकरपणे ते शिकवित होते. सर्व तास त्यांनी आम्हाला हसत ठेवले होते. मला धीर आला. ते म्हणाले, मी तुम्हाला फक्त इंग्रजीच शिकवणार नाही, तुमचं सामान्य ज्ञान वाढविणार आहे, तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार आहे. आपलं व्यक्तिमत्व तसं आकर्षक, लोभस असलं पाहिजे. मी दुसरा धडा गिरवला. आपली खरी कसोटीची वेळ मधल्या सुट्टीत आली. मधली सुट्टी झाल्याबरोबर आतापर्यंत शांतपणे बसलेल्या मुलांनी गोंगाट करायला सुरुवात केली. काही मुलांच्या धिटाईचं मला कौतुक वाटलं. आपण बरीच वर्ष या शाळेत शिकत आहोत अशा थाटात ते वागत होते. माझ्या बाकावर शेजारी बसलेल्या मुलाने, तू काय आणलं आहेस डब्यात, असं विचारून माझ्याशी सलगी केली. आम्ही एकमेकांच्या डब्यातलं खाल्लं. मजा आली. आणखी एक धडा शिकलो, सर्वांजवळ सलगीने वागायचं.
मधली सुट्टी मी मुलांचं निरीक्षण करीत होतो. काही मुले चेहऱ्यावरूनच हुशार आणि शांत वाटली, काही बंडखोर वाटली, काहीच्या तोंडात तर शिव्या होत्या. काही मुलं जागेवरच मूकस्तंभासारखी बसून राहिली होती. त्याच वेळी मी मनात आणखी एक धडा गिरवला. आपण मुलांजवळ जपून वागायचे, चांगल्या मुलांची संगत धरायची, वाईट मुलांची संगत टाळायची. मग गणित शिकवणारे सर आले. आतापर्यंत मला कळून चुकलं होतं की प्रत्येक विषयाला निरनिराळे शिक्षक असतात. गणिताच्या शिक्षकांनी नवीन काही शिकवलं नाही, आम्हालाच पाढे विचारले, संख्या वाचायला सांगितल्या. शिवाय गणित हा विषय कसा सोपा आहे, गमतीशीर आहे वगैरे काहीसे बोलले. माझी कळी खुलली. गणित शिकायच्या अगोदरच मला गणित हा विषय सोपा वाटायला लागला. शेवटचा तास पीटीचा, शारीरिक शिक्षण. तिथे सुद्धा शिक्षकांनी आम्हाला रांगेत उभे केले आणि मग नावे विचारली. पहिल्या तासाला मिळालेला धडा मी चांगला गिरवला होता. माझी पाळी आली तेव्हा मी माझं नाव अगदी खणखणीत आवाजात सांगितलं. शिक्षक म्हणाले, शाबास, असा आवाज पाहिजे खणखणीत. म्हणून काय, पहिला दिवस चांगला गेला. मला वाटलं शाळेतला पहिला दिवस हाच एकूण शालेय जीवन कसं जाणार हे ठरवतो. मला धीर आला, खात्री पटली, माझं शालेय जीवन चांगलं जाणार खणखणीत. अशा प्रकारे हा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याचा पहिला दिवस, याचा अनुभव या ठिकाणी आपण थोडक्यात लिहिला आहे. अशा प्रकारे आपण 4 विद्यार्थ्यांचे वेगवेगळे अनुभव शाळेतील माझा पहिला दिवस याविषयी लिहिले आहेत. अशाच प्रकारचे निबंधांविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत